बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार प्रगतीपथावर. शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे बाजार समितीबद्दल वाढला विश्वास. बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि कृषी मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेली बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. बाजार समितीच्या पारदर्शक कारभारामुळे आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून सहकार क्षेत्रातही या समितीची सकारात्मक चर्चा सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ खरेदी विक्रीची व्यवस्था नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभी असलेली एक महत्त्वाची संस्था आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, व्यापारी व्यवहार सुरळीत पार पडावेत, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी बाजार समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत असून बाजार आवारातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेड सुविधा, काटा व्यवस्थापन तसेच व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील समन्वय राखण्यासाठी प्रशासन सक्रियपणे काम करत आहे. परिणामी बाजार समितीवरील शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केलं असून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारी बाजार समिती हीच खरी सहकारची ताकद आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळ देणारी महत्त्वाची संस्था म्हणून उदयास येत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश पाटील बेटकर, उपसभापती अशोक इंगळे आणि सचिव सतीश शेळके हे शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्याचं कार्य करीत असल्याचं निदर्शनास येत आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.